आम्ही अंगणवाडीत दररोजच प्रार्थना झाली की व्यायाम घेतो, प्राणायाम घेतो आणि मुलांना लहानपणापासूनच जर हे छोटे छोटे सूक्ष्म व्यायाम करण्याची सवय लागली तर मोठे झाल्यावर खूप म्हणजे त्यांचे स्ट्रॉंग होतील त्यांचे स्नायू बळकट होण्यासाठीच आम्ही हे सर्व करत असतो. आणि सर्व मुलांचं एकत्र प्राणायाम, उड्या सगळंच घेतो. ओमकार जप. आणि बघा किती छान छोटे छोटे मुलं उड्या मारायले. मी जसं केलं तसं बरोबर करतात ते. आणि आतापासून जर महत्त्व पटलं त्यांना तर मोठी झाल्यावर त्यांना अवघड जाणार नाही. आणि मोठ्या पण मुलांना मी सांगते की तुम्ही दररोजचं सूर्यनमस्कार करा, 5 तरी करा, म्हणजे तुम्हाला सवय लागल. सूर्यनमस्कार म्हणजे पूर्ण व्यायामच आहेत ते. सूर्यनमस्कार केले की पूर्ण शरीराचे आपल्या व्यायाम होतात. आणि छोट्या मुलांकडून पण मी घरून घेते आणि तेवढं जमत नाहीत त्यांना, पण ते प्रयत्न करतात. बघा आता डावा उजवा हात कसा बरोबर करायले तर सगळेच मुलं करतात बरोबर. आणि हो, सगळ्यांनीच व्यायाम आणि प्राणायाम करायलाच पाहिजे. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि शरीरासाठी, मनासाठी, सगळ्यासाठीच महत्त्वाचं आहे ते.